सगळ्यांना पुन्हा एकदा सुप्रभात आणि सलाम. सुंदर असा पुन्हा एकदा ख्रिस्ताने देवाने आपल्या जीवनामध्ये एक दिवस जोडलेला आहे आणि त्या दिवसाला आपण सर्वजण मिळून प्रार्थनापूर्वक सुरू करत असताना निश्चितच परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वादित करो आणि ह्या दिवसामध्ये आपल्याकडून त्याचं गौरव क्षणोक्षणाला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक वेळा तो घडून आणो हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. पुन्हा एकदा आपण ख्रिस्तामध्ये सतत वाढत राहणे ह्या विषयावरती आपण शिकत आहोत आणि गेले 4 दिवसापासून ह्या विषयी आपण पाहिलेले की आपली वाढ कशा प्रकारे झाली पाहिजे आणि त्यामधील जे 7 मुद्दे होते. पहिला जो आत्म्याचे जीवन, दुसरा प्रेम आणि एकतेचे जीवन, त्यानंतर जो तिसरा भाग होता ते अभ्यासाचे जीवन आणि आज जो आपण भाग शिकणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे प्रार्थनेचे जीवन. आता ज्यावेळी प्रार्थना हा शब्द आपण सर्वजण ऐकतो तर निश्चितच आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात किंवा जर प्रश्न आपल्या समोर आपण जर ठेवला प्रार्थना म्हणजे काय, तर प्रत्येक जण आपापल्या विचाराने काय करणार आहे बरं, उत्तर देणार आहेत. आता या ठिकाणी देव त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलतो. त्याची इच्छा जाणून घेणं हा आध्यात्मिक वाढीचा एक भाग आहे. त्याच्याशी संवाद साधण्याचा एक भाग, देवाबरोबरच्या या संवादाचा आणि त्याच्या वाढणारा आणखी एक पैलू म्हणजे प्रार्थना. आता प्रार्थना काय आहे बरं? ही एक देवासंगती बोलण्याचं एक साधन आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे स्वर्गाच्या राज्याचे दरवाजे उघडण्याची ही गुरुकिल्ली आज मानवाला देवाने दिलेली आहे. आणि निश्चितच ही संधी आपल्याला डायरेक्टली देवाशी बोलण्यासाठी हे कशामुळे मिळाली बरं, तर वधस्तंभामुळे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण पहिल्या दिवसापासून शिकतो की तारणामध्ये वधस्तंभ हा काय बरं, तारणाच्या कार्यामध्ये वधस्तंभ हा केंद्रबिंदू आहे. आणि मग ह्या वधस्तंभामुळेच आज तुम्हाला आणि मला डायरेक्ट आपल्या देवाशी बोलण्याची संधी मिळते. आता एक छोटस उदाहरण म्हणजे मोबाईल फोन. आधी फोन नव्हते त्यावेळी किती अवघड होतं लोकांची साधणं. आता फोन आपल्याकडे आहे तर आपण लोकांची इतक्या सोप्या पद्धतीने काय करतो बरं, आपण संभाषण करतो किंवा त्यांचे संवाद साधतो. पण कधी कधी बघा, एक उदाहरण म्हणजे या ठिकाणी आपण ज्या वेळी फोन लावतो कधीतरी कोणाला, त्यावेळी आपल्याला उत्तर मिळतं की नॉट रिचेबल किंवा हा संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे मोबाईल क्रमांक. पण असं कधी तुम्ही प्रार्थना करताना तुम्हाला जाणवलं का हो की देव तुमच्या संपर्काच्या बाहेर आहे किंवा देव नॉट रिचेबल आहे? अरे ही लाईन जी देवाने तुम्हाला आणि मला जोडून दिलेली जी लाईन आहे ती इतकी सरळ सरळ आहे, कारण त्या लाईन मध्ये कुठंच तट नाहीये. कारण क्रूस खांब हा तुमच्या आणि माझ्यामधील हे सगळे आंतर क्रूस खांबाने काय केलेले बरं, काढून टाकलेले आहेत. आणि तुम्हाला कधीच नॉट रिचेबल देव लागणार नाही. आणि म्हणून आपण एवढं उघडपणे देवाशी संवाद साधतो, आपण प्रार्थना करतो. पण त्या कशा प्रकारे केलं पाहिजे, आपलं जीवन आपण या प्रार्थनेमध्ये कशा प्रकारे वाढवलं पाहिजे, याविषयी आपण थोडस काय करूया बरं, आज मनन करूया. आज या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे आपल्याला आत्म्याचे पोषण करणारी भाकर असेल तर प्रार्थना हा आपल्या आत्म्याला जिवंत ठेवणारा काय बरं, श्वास आहे. प्रार्थना हे काय बरं, तुम्हाला आणि मला जिवंत ठेवतं. आपल्या आत्म्याला जिवंत ठेवण्यासाठी लागणारा जो श्वास आहे ती म्हणजे प्रार्थना.
आता ख्रिस्ती जीवनामध्ये जर आपल्याला वाढायचं असेल प्रियांनो, ख्रिस्तामध्ये देवामध्ये जर तुमची आणि माझी वाढ होण्याची गरज असेल तर निरंतर प्रार्थना करा, प्रार्थनेत मग्न असा, करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. या ठिकाणी आपल्याला गीताद्वारे देखील आपण जे म्हणतो प्रत्येक वेळी भक्तीमध्ये, त्यामध्ये देखील आपल्याला सांगत आहे की आपली प्रार्थना अखंड असली पाहिजे. आपल्या प्रार्थनेमध्ये कुठंच खंड न पडता आपण निरंतर प्रार्थना करूया. कारण प्रियांनो, हीच एक आपल्याजवळ काय बरं, एक मोठं शस्त्र सामग्री आहे, ज्याच्यामुळे आपण सैतानी हल्ले काय करू शकतो बरं, हाणून पाडू शकतो. आता या ठिकाणी प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे, त्याचा आवाज ऐकणे, गुडघे टेकून समर्पण करणे आणि देवाच्या सामर्थ्याच्या पूर्ण शक्तीने उठणे. आपण स्वतःला नाकारतो, त्याच्या सामर्थ्यावर विसंबून राहतो आणि त्याची वाट पाहतो. त्याशिवाय ते स्वतःसाठी कशाचीही मागणी करत नाही. त्या प्रतीक्षेतून जी शक्ती वाहते, ज्याद्वारे आपण ख्रिस्ती प्रवास करू शकतो आणि आध्यात्मिक युद्ध लढू शकतो. गेत्सेमनेची प्रार्थना वधस्तंभाच्या विजयीची खात्री देते. आता प्रार्थना म्हणजे काय? देवाशी बोलणे, त्याचा आवाज ऐकणे आणि आपण गुडघे टेकून समर्पित प्रार्थना करणं गरजेचं आहे. देवाच्या संपूर्ण शक्तीने ती प्रार्थना केल्यानंतर उठणं. का तर ज्या वेळी आपण अशा प्रकारे प्रार्थना करतो प्रियांनो, त्यावेळी तुमच्यावरती देवाचं सामर्थ्य आलेलं आहे. आणि नेहमी प्रार्थना करताना संकोचाने न प्रार्थना करता आपण आभारयुक्त प्रार्थना केली पाहिजे की हे मला मिळालं. ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करता त्यावेळी प्रियांनो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर ऑलरेडी तुम्हाला दिलेलं गेलेलं असतं. कारण मागा म्हणजे तुम्हाला काय होणार आहे बरं, दिले जाईल. शोधा म्हणजे सापडेल. म्हणजे ज्या गोष्टी देवाने अभिवचन दिलेलं आहे. पण आम्ही नेहमी काय करतो बरं, मनुष्य या नात्याने आपल्या मनामध्ये कुठंतरी मनामध्ये काय होतं बरं, संशय निर्माण होतो. जर मी असं प्रार्थना केली तर देव मला देईल का, खरोखरच मला मिळेल का? आणि ज्यावेळी संशय माणसाच्या मनामध्ये येतो प्रियांनो, त्यावेळी तिथं सैतान कार्य करत असतो. आणि म्हणूनच आपण बिनधास्तपणे देवाशी बोललं पाहिजे. आपल्याकडून पाप झाले असेल, चुका झाल्या असतील, ज्या काय झाल्या असेल, आपण बिनधास्त देवासमोर ठेवा, त्याची माफी मागा, पश्चाताप करा. जे मागणं आहे ते ओपनली देवाला सांगा आणि मिळालं म्हणून तुम्ही आमेन म्हणा. म्हणजे निश्चितच ते तुम्हाला मिळतच राहतं प्रियानो. हा अनुभव माझा देखील वैयक्तिक आहे. आपण जर आभारयुक्त, उपकारयुक्त प्रार्थना जर मागितली तर निश्चितच प्रियांनो तुम्हाला आणि मला ती प्रार्थना मिळते, तुमची विनंती मान्य करते. आता प्रार्थना बघा किती महत्वाचा भाग आहे. ज्यावेळी आता गेत्सेमने बागेचं या ठिकाणी सुंदर असं उदाहरण तुमच्या आणि माझ्या समोर ठेवलेलं आहे. आता येशू हा मनुष्य रूपामध्ये असताना आता ज्यावेळी क्रूसावरती जाण्याची वेळ आली, त्या अगोदर ख्रिस्त त्या दुःखामध्ये, त्या विचारामध्ये, त्या टेन्शन मध्ये होता आणि तो गेत्सेमने बागेमध्ये जाऊन त्यांनी गुडघे टेकून रडून प्रार्थना केली. आणि प्रियांनो प्रार्थनेचं त्याला फळ मिळालं. त्या ठिकाणी प्रार्थनेमुळे त्याला धैर्य मिळालं, प्रार्थनेमुळे एक नवीन आशा मिळाली आणि म्हणूनच ख्रिस्ताचं बलिदान त्या ठिकाणी काय झालं बरं, यशस्वी झालेलं आहे. सैतानाला त्या ठिकाणी चिरडण्याचं काम प्रियांनो देवाने केलेलं आहे आणि हे फक्त आणि फक्त प्रार्थनेच्या सामर्थ्याने झालेलं आहे. प्रियांनो हा विश्वास तुमचा आणि माझा असणं खूप गरजेचं आहे. पौल ख्रिस्ती जीवनात वाढण्यासाठी प्रार्थनेला इतकेच महत्वाचे मानतो की त्याने 6 मूलभूत तत्वांचा उल्लेख केलेला आहे. आता बघा या ठिकाणी पौलांनी देखील या प्रार्थनेबद्दल 6 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. मग पहिली गोष्ट कोणती आहे बरं? आपण निरंतर प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्यानंतर आत्म्याच्या विनवणीने प्रार्थना करणं खूप खूप गरजेचं आहे. बघा निरंतर प्रार्थना करा,
आत्म्याच्या विनवणीने प्रार्थना करा, आत्म्याने प्रार्थना करा. ओके, सावधानपणे प्रार्थना करा. बघा, आपण प्रार्थना केली पाहिजे, पण कशी? सावधानपणे. सावधानपणे म्हणजे इतरांना न घाबरता नाही, तर आपण जे मागत आहोत त्याविषयी तुमचा आणि माझा विश्वास किती आहे याची सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. फक्त बडबड 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 करून प्रार्थना करणं काही उपयोग नाही, किंवा म्हणतात म्हणून, किंवा कोण सांगितलं म्हणून नाही, तर आपल्या मनातून आपल्याला तो विचार आपल्या डोक्यातून आपल्या मनातून आला पाहिजे की मी प्रार्थना जी करत आहे ती आपण कशा प्रकारे करत आहोत, आपण सावधान आहे का त्या गोष्टी विषयी, आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रार्थना करा. धीर धरून प्रार्थना करा आणि सर्व संतांसाठी प्रार्थना करा, असं इपिस याचा 6वा अध्याय आणि 18 वचन सांगतं. सर्व प्रकारची, बघा मी वाचत आहे, सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तात्पर्याने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. खूप सुंदर सांगितलेलं बघा. या 6 गोष्टी आपल्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे की आपण निरंतर प्रार्थना करणं गरजेचं आहे, आत्म्याच्या विनवणीने प्रार्थना करणं गरजेचं आहे, आत्म्याने प्रार्थना करणं गरजेचं आहे, सावधानपणे प्रार्थना करणं गरजेचं आहे, धीर धरून प्रार्थना करणं गरजेचं आहे आणि सर्व संतांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, असे इपिस्कारास पत्र म्हणत आहे. आणि निश्चितच प्रियांनो, ज्यावेळी आपण अशा प्रकारे ज्यावेळी प्रार्थना करतो त्यावेळी तुम्हाला निश्चित उत्तर मिळतं. हा विश्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये वाढणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारे आता प्रार्थना करायला सुरू करूया. आपण करतच आहोत, त्यामध्ये काही वाद नाहीये, पण आता त्याच्यामध्ये ज्या त्रुट्या असतील आपण सर्वजण स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघूया. कारण इतर कोण तुम्हाला सांगणं हे पटत नाहीये, पण आपण स्वतः जर आपलं स्वतःचं परीक्षण केलं प्रियांनो, तर निश्चितच तुम्हाला पटेल की मी कुठं चुकत आहे किंवा मी कुठं उणा आहे. आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आणखीन किती बदल केले पाहिजे याविषयी आपण सगळेजण मिळून आता आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी लूक याचा 18वा अध्याय 11व्या वचनामध्ये सुंदर असं उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला 2 मनुष्याचं उदाहरण दिलेलं आहे. ओके, इथं परुषाप्रमाणे प्रार्थना. आता परुषी आणि जक्कैदार यांच्या प्रार्थना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता तुम्हाला त्याचं उदाहरण तोंडपाठ असेल, काय हरकत नाहीये. पण परुषाची प्रार्थना कशी होती? फुगीर होती, जगाला दाखवण्यासारखी होती, इतरांना फक्त दाखवायचं म्हणून प्रार्थना करायचं, मोठमोठ्याने ओरडून स्वतःसाठी प्रार्थना करायची. मग या ढोंगी प्रार्थनेला काय अर्थ आहे प्रिया? अशा प्रार्थनेने आपल्याला उत्तर मिळणार आहे का? देव अशा प्रार्थना अपेक्षित करत आहेत का त्याच्या मानवापासून? अशा प्रार्थनेसाठी स्वतःचा त्यांनी प्राण क्रुसावरती एवढा त्रास करून घेऊन सोसला का? नाही. तर आपण त्या निरंतर प्रार्थना, विश्वासूपणू प्रार्थना, आत्म्याने भरलेली प्रार्थना, पश्चातापी प्रार्थना, आभारयुक्त प्रार्थना आपण करणं गरजेचं आहे. तरच तर आपण त्या ठिकाणी देवाचा काय करत आहोत, आपण नियम पूर्ण करत आहोत. प्रियांनो, एक नित्यक्रम म्हणून आपण प्रभावी प्रार्थना म्हणजे आत्म्याने भरलेली मध्यस्थी, इतरांच्या गरजांसाठी विनंती करणे. जर आपण देवाच्या विश्वासू साक्षीदाराप्रमाणे प्रार्थना करतो तर तो आत्म्याचा श्वास आहे आणि त्याशिवाय आत्म्याची हळूहळू झीज होते आणि मरतो. प्रार्थना एलन जी व्हाईट असे म्हणतात, अत्यंत आवश्यक कर्तव्यापैकी काय बरं एक आहे. आणि आजच्या जीवनामध्ये प्रार्थना ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपण इतरांना काही देऊ शकत नसलो तरी काय हरकत नाही प्रियांनो. आपली मदत ही इतरांसाठी प्रार्थनापूर्वक असणं गरजेचं आहे. आपण इतरांना मदत कशी करू शकतो? तर एकमेकांसाठी प्रार्थना करा. खूप सुंदर असं आपल्यामध्ये आता आपण मॉर्निंग प्रेयर मध्ये सुरू केलेलं आहे की मध्यस्थीची प्रार्थना आपल्यामध्ये आता गेले अनेक महिने वर्ष आपलं सुरू आहे.
की मध्यस्थीची प्रार्थना आपण इतरांसाठी देत आहोत, करत आहोत. प्रत्येक पालक जण इतरांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. आता मला ठाऊक नाहीये की जेवढ्या लोकांसाठी प्रार्थना केली त्या लोकांना उत्तर मिळालं, पण कोणाची साक्ष अजूनपर्यंत ऐकायला मिळालेली नाही. पण निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये ऐकायला मिळणारच. आणि मला विश्वास आहे की त्यांना देवाचा चमत्कार अनुभवायला मिळाला असेल, कारण आपण सकाळी उठून त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. पण आता इथून पुढं आपण सगळेजण अजून चांगल्या प्रकारे आपण ती मध्यस्थीची प्रार्थना आणखीन चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून व्हॉलेंटिअरली लोक आपल्याला आपल्या भागामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या चर्चमध्ये येऊन साक्ष देतील आणि देवाचा जय जयकार करतील. कारण प्रियांनो, काही लोकांना चमत्काराशिवाय देव कळत नाही आणि म्हणून आपण एवढं सुंदर प्रकारे त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आणि त्या लोकांना आणखीन चांगली प्रेरणा देवाने द्यावी की त्यांनी या मीटिंगला जॉईन व्हावं, त्यांनी या ठिकाणी येऊन साक्ष द्यावी, त्यांनी आपल्या मंडळीत उभा राहून देवाची साक्ष इतरांसमोर द्यावी. अशा प्रकारे आपण आता प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी आपण सगळ्यांसाठी आपण ज्या ज्या प्रार्थना करत आहोत, देव निश्चितच त्यांना चांगलं प्रतिफळ देणार आहे, हा माझा विश्वास आहे. त्याशिवाय तुम्ही ख्रिस्तात चालणे टिकून ठेवू शकत नाही. ती उंचावते, बळकट करते आणि प्रबळ करते. तो आत्मा देवाशी बोलत राहतो. आणि म्हणूनच आपण जर अशा प्रकारे प्रार्थना जर केल्या प्रियांनो, तर तो काय करत आहे बरं, तुम्हाला आणि मला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे, प्रबळ करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण तो आत्मा देवाशी काय करत आहे बरं, बोलत राहत आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रार्थनेचं जीवन जगण्याचं खूप खूप गरजेचं आहे प्रियांनो. त्यानंतर जो 5वा भाग आपण आज बघत आहोत तो म्हणजे फळ देणारे जीवन. आता एक आपण बघितलं की प्रार्थनेचं जीवन, आणि मग आजचा दुसरा जो भाग आपण शिकत आहोत तो म्हणजे फळ देणारे जीवन. आता आपण जे जगत आहोत, आपण बिन फळ देता जगणं निष्क्रिय आहे प्रियांनो. आपल्यामधून आपण फळ देणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत, जसं गलती करास पत्रामध्ये तुम्हाला आणि मला आत्म्याचे फळं दिलेले आहेत, ते मी मागच्या आठवडी तुम्हाला सांगितलं. एक तरी फळ तुमच्यामध्ये तुम्ही जोपासलं पाहिजे, त्याची वाढ तुमच्यामध्ये झाली पाहिजे आणि ते फळ इतरांना दिसलं पाहिजे. कारण प्रियांनो, तुमची आणि माझी ओळख त्या फळांद्वारे होणार आहे हे विसरता कामा नाही. आपल्याला नावाने कोण ओळखणार नाही, तर आपल्यामध्ये जे चांगले फळ आहेत त्याद्वारे आपली ओळख निर्माण या जगामध्ये होते प्रियांनो. आपल्याला ठाऊक असेल की तुमच्या लोकांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभव असेल, ज्यांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली असेल, त्याची ओळख तुम्ही नावाने न करता त्याची ओळख त्या मदतीद्वारे तुम्ही काय करता बरं, तुम्ही करत असता. मग हे जे फळ आपल्यामध्ये आपण जे वाढवतो त्या फळामुळे तुमची ओळख ह्या जगाला निर्माण होणार आहे. तुम्हाला देवबाप त्या फळामुळे ओळखणार आहे आणि म्हणून फळ देणारे जीवन जगणं गरजेचं आहे. बघा, येशू म्हणाला, याच तो तुमच्या फळांवरून त्यांना ओळखा. बघा, देवाने देखील सांगितलेलं आहे, तुमच्या फळांवरूनच तुम्हाला ओळखलं जाणार आहे. मत्ती शुभवार्ता 7वा अध्याय आणि 20वे वचन तुम्हाला खूप सुंदर या ठिकाणी सांगितलेलं आहे. फळ देणे हा ख्रिस्तात वाढण्याचा एक महत्वाचा पैलू आहे. कृपेने मिळणाऱ्या तारणाचा अनेकदा आज्ञाधारकपणा आणि फळ देणारे नकारणे असा गैरसमज केला जातो. पवित्र शास्त्रामधील सत्यापासून यापेक्षा अधिक दूर काही असू शकत नाही. होय, देवाच्या कृपेने ख्रिस्ताद्वारे जे काही केले आहे त्यावर विश्वास ठेवल्याने आपण मुक्तपणे तारले जातो आणि आपल्याकडे स्वतः बदल अभिमान बाळगणे सारखे काही नाही. आपल्याला जे काय आहे प्रियानो, ते फक्त आणि फक्त देवामुळे आहे, स्वतःच या ठिकाणी काही नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इपिस्करास पत्र 2रा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे की सगळं देवाने दिलेलं आहे तुम्हाला. तुमच्याकडे जे काय असेल तसेल नसेल, तुमची कला असेल, तुमची काय कृती असतील, तुम्ही जे काय तुमच्यामध्ये कौशल्य असेल, ते सगळं देवाने दिलेलं आहे आणि म्हणून आपण ते त्याच्या कार्याच्या वाढीसाठी लावणं गरजेचं आहे. परंतु
आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आपण तारले जात नाही. आता हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जे आपल्याला आवडतं म्हणून देव तुम्हाला तारतो, तुमचा बचाव करतो असं नाही. तर देवाची इच्छा काय? आपण देवाच्या इच्छेनुसार जगण्यासाठी तारले जातो. बघा या ठिकाणी किती सुंदर सांगितलेलं आहे की आपली इच्छा पूर्ण व्हावी किंवा आपल्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन आपण जगावं म्हणून तुमचा बचाव, म्हणून तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळतं असं कदापि नाही प्रियांनो. तर देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही काय केलं पाहिजे बरं? त्याच्या इच्छेनुसार आपण जगलं पाहिजे. हे लक्षात ठेवणं, आपल्या लक्षात असणं आणि ठेवणं हे खूप गरजेचं आहे. नियमशास्त्राची आज्ञा पाळण्यामध्ये कायदेशीर आणि अनावश्यक असं काहीही नाही, परंतु पापापासून देवाच्या कृपेने मुक्तीचा हा नैसर्गिक क्रम आहे. म्हणून याप्रमाणे ख्रिस्ताबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. आणि जर आपली क्रिया जर देवाबरोबर नाही, देवाच्या वचनांबरोबर नाही, त्या निरंतर प्रार्थनेमध्ये नाही, तर आपण निर्जीव असल्यासारखा आहोत प्रियांनो. आणि म्हणून हे याकोब याचा 2 अध्याय 17 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या गोष्टीची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आपल्या स्वतःला आपण निर्जीव न बनवता प्रियांनो, आपण सैतानाची बाहुली न होता, आपण देवाचं कार्य करणारं एक सेवक, एक त्याचा चांगला दास होण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि म्हणून या गोष्टी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा योहान याचा 14वा अध्याय आणि 14वा अध्याय आणि 15वा अध्याय या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला एक सुंदर असे आशेचं किरण दिलेलं आहे. 14व्या अध्यायामध्ये देवाने तुम्हाला आशा दिली की मी तुमच्यासाठी जाऊन काय करतो बरं? जागा तयार करतो. म्हणून तुमचे अंतःकरण काय होऊ देऊ नका बरं? अस्वस्थ होऊ देऊ नका. देवाला येण्यास विलंब का होत आहे याची अस्वस्थता कोणाला न लागता आपण त्यांना ती आशा देऊया की आपल्यासाठी परमेश्वर जागा तयार करण्यास काय झालेलं आहे बरं? स्वर्गामध्ये गेलेलं आहे. आणि एकदा ती जागा झाली तर प्रियांनो ते येऊन तुम्हाला काय करणार आहे बरं? घेऊन जाणार आहे. तो तुम्हाला आणि मला नेणार आहे. हा विश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. आणि 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे बघा, हे ठाम मत म्हणजे पित्याशी असलेले त्याचे नाते आणि त्याच्या शिष्यांच्या त्याच्याशी असलेल्या नात्याच्या आशा आहे. आणि 15व्या अध्यायामध्ये नात्या संबंधाने बोललेलं आहे की पिता आणि पुत्र यांचं जसं नातं आहे तशा प्रकारे तुमचं आणि येशूशी त्या प्रकारे नातं असणं गरजेचं आहे प्रियांनो. कारण त्याच्याद्वारे आल्या वाचून आपल्याला कोणाकडे जाता येत नाही बरं? देव पित्याकडे जाता येत नाही. आणि ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्यासाठी काय बरं? दरवाजा आहे. आणि त्या दरवाजा उघडण्यासाठीची जी गुरुकिल्ली आहे प्रियांनो, ती म्हणजे निरंतर प्रार्थना. आणि आपण जर निरंतर प्रार्थना केली तर निश्चितच तो दरवाजा तुमच्या आणि माझ्यासाठी काय होणार आहे बरं? उघडला जाणार आहे. आणि मग तुम्ही काय करणार आहात बरं? ख्रिस्तामध्ये प्रवेश करणार आहात. ख्रिस्तामधून तुम्ही देव पित्याजवळ तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहात. किती मोठं अभिवचन, किती मोठी आशा तुम्हाला आणि मला 14व्या अध्यायामध्ये योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय आणि 15व्या अध्यायामध्ये दिलेली आहे. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, आता योहान 15:10, तशीच देवाची इच्छा आहे की जसं देव ख्रिस्त देवाची इच्छा पूर्ण करतो की त्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसं तुम्हाला आणि मला देखील त्याच प्रकारे बोध ख्रिस्त करत आहे की आपण त्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीमध्ये चिटकून राहणं गरजेचं आहे. येशू हा पित्याची आज्ञा पाळतो, हे कायदेशीर पालन नाही, तर पित्याच्या प्रेमात टिकून राहण्याचा परिणाम आहे. आणि हे काय कायदा नाहीये ओके की येशू देवाला चिटकून राहायला पाहिजे, नाही. तर हे फक्त देवाचं प्रेम, म्हणजे अर्थातच पित्याचं पुत्रावरील प्रेम किंवा पुत्राचं पित्यावरील प्रेम. आणि या प्रेमामुळे आज ते दोघं एकमेकांमध्ये काय बरं? घट्ट असं त्यांच्यामध्ये नातं आहे.
पिता आणि पुत्रा यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते केवळ प्रेम आणि प्रीतीवर आधारित आहे. आणि हेच प्रेम आहे ज्यामुळे पुत्राने पित्याची इच्छा स्वीकारली आणि जेत्समेनमध्ये आणि कल्वरीच्या कुटतेचा आस्वाद घेतला. बघा, हीच त्या प्रेमाचं काय आहे बरं प्रतीक आहे की पित्याचं प्रेम पुत्राने स्वीकारलं. पित्याच्या प्रेमापोटी, म्हणजे पुत्राचं पित्यावर प्रेम आहे, पित्याचं पुत्रावर प्रेम आहे, आणि या प्रेमापोटीच त्यांनी जेत्समेन बागेमध्ये जो अनुभव घेतला आणि कॅल्वरी वधस्तंभावरती जो अनुभव घेतला, हा हे प्रेमाचं प्रतीक आहे प्रियांनो. आणि म्हणून आपलं देखील तशा प्रकारे प्रेम देवावर असणं गरजेचं आहे. त्याच्या शिष्यांच्या त्याच्याशी कसे नाते असावे याचे उदाहरण म्हणून येशू पित्या पुत्राच्या प्रेमाचा नात्याचा वापर करतो. ज्याप्रमाणे येशूचे पित्याबरोबर नाते त्याच्या पित्याच्या आज्ञा पालन करण्यापूर्वी होते, त्याचप्रमाणे शिष्याचे येशूचे असलेले नाते त्याच्या आज्ञा पालन करण्यापूर्वी असावे. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या काय कराल बरं, आज्ञा पाळाल. आणि निश्चितच प्रियांनो, आपल्याला हे शिकायचं आहे की आपण देवावर प्रीती करतो तर आपण त्याच्या आज्ञा पाळणं काय आहे बरं, खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच पुढे म्हटलेलं आहे, परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे असे होते. वचन 31 योहान 14:31 मध्ये सांगितलेलं आहे. आपण बघतो की जसं पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो. ज्यावेळी आपण एकमेकावर प्रीती करतो, जर आपण देवावर प्रीती करतो तर येशूने सांगितलं, देवाने सांगितलं त्या पद्धतीने आपण त्याच्या आज्ञा पाळून आपण ते करणं गरजेचं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे बघा, येशू त्याच्या शिष्याबद्दल असलेल्या आशेचे निरीक्षण कर. पित्याने आज्ञा दिल्याप्रमाणे तो करतो, जेणेकरून जगाला त्याच्या पित्याशी असलेल्या प्रेमाचे नाते कळू शकेल. प्रेमाचे नाते हे पित्याच्या इच्छा पूर्ण करण्यापूर्वी असते. तो आपल्या पित्यावर प्रेम करतो आणि म्हणून स्वइच्छेने आपल्या पित्याच्या इच्छा पूर्ण करतो. त्याचप्रमाणे येशू स्वतःच्या शिष्यांसाठी प्रेमाच्या पायाची अपेक्षा करतो. तो म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसा फाटा वेलामध्ये राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही काय होणार नाही बरं प्रियांनो, फळ देता येणार नाही. योहान याचा 15:4 म्हणूनच जसा फाटा वेलामध्ये राहिल्या वाचून त्याला फळ देता येत नाही, तसं तुम्हाला आणि मला देखील प्रियांनो देवामध्ये राहिल्या वाचून आपल्याला फळ देता येणार नाही. आणि म्हणूनच हा जो मुद्दा हा द्राक्ष वेलाचा जो दिलेला आहे, वेल म्हणजे देव, फाटा म्हणजे तुम्ही आणि मी, आणि आपण जे दर्शवणारा आहे ते आपले फळ. तर प्रियांनो, आपण सगळेजण फळ देणं, आज्ञापालन करणं आणि देवाच्या इच्छेनुसार जगणं ही आध्यात्मिक वाढ होण्याची आवश्यक चिन्हे आहेत. फळांचा अनुभव असणे ही ख्रिस्तामध्ये टिकून राहण्याची काय बरं उणीव दर्शवते. आणि म्हणूनच आजच्या दिवसाला आपण या ठिकाणीच थांबणार आहोत. आणि आपण प्रियांनो त्या प्रार्थनेचं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. फळ देणारं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न देऊया. आपल्यामधून देवासाठी आपण कसं फळ देऊ शकतो, इतरांना देवाची ओळख आपल्या फळांद्वारे कशी करून देऊ शकतो, याचा विचार आजच्या दिवसामध्ये आपण करूया. आणि निश्चितच पुन्हा एकदा उद्या सकाळी याच वेळी आपण भेटूया आणि पुढचे जे मुद्दे आहेत, ओके, 6वा आणि 7वा, या 2 मुद्द्यावरती मनन करून आपण या ठिकाणी आपण ख्रिस्तामध्ये सतत वाढत राहणे ह्या विषयावरती आपण काय करणार आहोत बरं, पूर्ण विराम देणार आहोत. आणि म्हणूनच आपली सगळ्यांची वाढ पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये आजच्या दिवसामध्ये व्हावी, हीच माझी प्रभू चरणी प्रार्थना आहे. थँक्यू आणि आमेन.